तत्कालीन आमदार स्वर्गीय शरद रणपिसे, काँग्रेस नेते माजी आमदार मोहन जोशी यांच्या सहकार्याने 7.5 लाख रुपये खर्चून ओपन जिमचे साहित्य गोंधळनगर येथील शहीद हेमंत करकरे उद्यानात बसवण्यात आले। काँग्रेस महिला उपाध्यक्षा पल्लवी प्रशांत सुरसे यांच्या पाठपुराव्यातून हा निधी मंजूर झाला होता। शहीद हेमंत करकरे उद्यानात सर्वपक्षीय पदाधिकारी आणि नागरिकांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा आयोजित केला होता। या प्रसंगी माजी नगरसेवक मारुती आबा तुपे, काँग्रेस हडपसर विधानसभा अध्यक्ष दिलीप शंकर तुपे, नंदकुमार अजोतीकर, सतीश जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा सविता अनिल मोरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विनोद धुमाळ, माजी सैनिक अविनाश ढोले, दादासाहेब आजमाने, वीरनाथ सरडे, गणेश जगताप, सचिन नेमकर, उल्हास भोंगळे, पुंडलिक भुजबळ आदींसह महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आज या ठिकाणी स्वर्गीय आमदार शरद रणपिसे यांच्या फंडातून ओपन जिमचं या ठिकाणी त्यांच्या प्रयत्नातून त्यांच्या फंडातून झालेल्या या ओपन जिमचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे। त्यासाठी पल्लवीताई असतील, आमचे प्रशांतजी सुरसे असतील यांनी या ठिकाणी प्रयत्न करून त्यांच्या माध्यमातून हे काम या ठिकाणी झालेलं आहे। फक्त हे काम करत असताना अधिकाऱ्यांशी चर्चा करता यांचं फक्त म्हणणं एकच पडलं की तुम्ही जे युनिट या ठिकाणी लावलेलं आहे त्या ठिकाणी ज्यांच्या फंडातून आहे त्याचाच उल्लेख करणं गरजेचं होतं। आणि आत्ताच ठेकेदाराशी चर्चा झाल्यानंतर तो मला माझ्याकडून ती नजर चूक झालेली आहे, मी ते 2 दिवसामध्ये दुरुस्त करतो। हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत असताना सर्व पक्षीय नेते मंडळी आणि या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहे। म्हणजे समाजामध्ये चांगलं काम करतो त्याच्या पाठीमागे प्रजा ही सगळी उभी राहते आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी पल्लवीता असतील आणि प्रशांतजी असतील यांच्या कामाची पावती या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। प्रशांत सुरसे आमचे शहर काँग्रेसचे ओबीसी विभागाचे अध्यक्ष, त्यांच्या पत्नी आमच्या भगिनी पल्लवीताई यांनी या ठिकाणी लोकांच्या सेवेसाठी, लोकांचं आरोग्य चांगलं राहावं त्यासाठी एक चांगल्या प्रकारचं ओपन जिम स्वर्गीय शरदराव रणपिसे यांच्या आमदार फंडातनं या ठिकाणी प्रयत्न करून चांगल्या प्रकारे उभं केलेलं आहे। त्याबद्दल त्यांना सगळ्या म्हणजे या ठिकाणी 15 नंबर असतील, लक्ष्मी कॉलनी असेल, आकाशवाणी असेल, सातेवाडी गोंधळनगर सर्व नागरिक या ठिकाणी येत असतात। बेकराई नगर, गंगानगर त्यांची चांगली सोय त्यांनी या ठिकाणी केलेली असल्यामुळं त्यांना सगळ्यांच्या वतीने धन्यवाद देतो। आणि असंच काम त्यांच्याकडनं लोकांची सेवा चांगल्या प्रकारे हो, म्हणजे लोकांचे आशीर्वाद त्यांना मिळतील। त्यांना पुढच्या राजकीय वाटचालीसाठी मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। आज सातेवाडी गोंधळनगर या परिसरात हेमंत करकरे उद्यान या ठिकाणी स्वर्गीय आमदार शरदजी रणपिसे साहेब यांच्या आमदार फंडातून श्री प्रशांतजी सुरसे, पल्लवीताई सुरसे यांनी अथक प्रयत्न करून त्या आमदार फंडातून जो ओपन जिमसाठी निधी उपलब्ध करून आणला त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि त्यांनी या परिसरामधील एवढ्या सुंदर अशा गार्डनमध्ये जो ओपन जिमचा प्रकल्प इतके दिवस रखडलेला होता किंबहुना जो झालेला असेल तो नादुरुस्त अवस्थेत असणारा तो सुअवस्थेमध्ये उपलब्ध करून देण्याचं काम प्रशांतजी सुरसे आणि पल्लवीताई सुरसे आणि मारुती आबा तुपे यांच्या प्रयत्नात्मक माध्यमातून झाला। या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शहीद हेमंत करकरे उद्यानात गरज असल्याने स्वर्गीय शरद रणपिसे, मोहन जोशी यांच्याकडे पाठपुरावा करून 7.5 लाख रुपये निधीचे साहित्य बसवले। महाराष्ट्र शासनाकडून अजून निधी आणण्याचे प्रशांत सुरसे यांनी आश्वासन दिले। सूत्रसंचालन पंडित नेहरू पतसंस्थेचे चेअरमन सतीश भिसे यांनी केले। पल्लवी सुरसे यांनी आभार मानले। महाराष्ट्र शासनाचे महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार स्वर्गीय शरदजी रणपिसे साहेब यांच्या निधीतून, तसेच पुणे शहर काँग्रेसचे नेते सन्माननीय माजी आमदार मोहनदादा जोशी यांच्या प्रयत्नातून या परिसरामधील शहीद करकरे उद्यान या ठिकाणी 7.5 लाख रुपये किमतीचे एक छोटासा निधी आणून या ठिकाणी ओपन जिम ही ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनींसाठी या ठिकाणी आज सुरू केलेली आहे। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून, अनेक महिन्यांपासून हे काम रखडलेलं होतं आणि
DPDC मधनं पुणे महानगरपालिकेच्या ठेकेदाराच्या माध्यमातून हे काम करण्यात आलेले आहे की जागा आणि ह्या परिसरातील नागरिकांच्या मागणीमुळं ह्या करकरे उद्यानमध्ये शहीद हेमंत करकरे या उद्यानामध्ये हे बसवण्याचा निर्णय मी आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित घेतला. आणि थोडासा उशीर झाला, पाऊस होता, मधल्या काळात निवडणुका होत्या आणि काही अशा घटना आहेत की ज्या आपण नंतर या सविस्तरपणे सांगणारच आहोत. परंतु बाकीचं सगळं सोडून नागरिकांना, मायबाप जनतेला त्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत म्हणून आज या ठिकाणी याचं उद्घाटन म्हणण्यापेक्षा याची सुरुवात आम्ही आज या ठिकाणी केलेली आहे. आणि आज छोटासा निधी या ठिकाणी जनतेसाठी आम्ही आणलाय आणि आम्ही समाधानी आहोत की आम्ही लोकांची सेवा करण्यासाठी सज्ज आहोत. प्रशांत भाऊ सुरसे तसेच पल्लवीताई सुरसे यांच्या माध्यमातून हेमंत करकरे उद्यानमध्ये ओपन जिमचे उपकरण त्यांनी स्वर्गीय शरदरावजी रणपिसे यांच्या फंडामधून उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे यातील वृद्ध असतील, महिला असतील, तरुण सर्वांसाठी एक सुविधेचे साधन झालेले आहे. त्याबद्दल मी या दोघांचे मनापासून आभार मानतो. आणि त्याचप्रमाणे उपस्थित सर्व सदस्यांचे व आमच्या भागामध्ये या जिमचा होत असलेल्या फायद्यामुळं मी जय जवान परिवाराच्या वतीने सुद्धा त्यांचा आभार मानतो. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव